मान तालुक्यामध्ये टँकर माफियांचा सुळसुळाट. होय, सध्या दुष्काळी मान खटाव तालुक्यामध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या व पाणी टंचाई सुद्धा तीव्र झालेली आहे। अशा परिस्थितीत गावोगावी व वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। टँकरने पाणी पुरवठा केला जात असताना सध्या मान तालुक्यामध्ये टँकर माफियांची टोळी सक्रिय झालेली आहे व या टोळ्यांकडून गळके टँकर व बोगस खेपांचा सुद्धा सुळसुळाट झालाय। सध्या मान तालुका प्रशासन मागेल त्या गावाला पाण्याचा टँकर देत आहे, परंतु पाण्याचा टँकर दिल्यानंतर हा टँकरचा पाठपुरावा म्हणावा तसा केला जात नाही, असं वेळोवेळी दिसून आलेलं आहे। सध्या तुम्ही पाहत असलेला व्हिडिओमधील टँकर सारखे बरेच गळके टँकर मान तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यांवरती पाणी पुरवठा करताना दिसत आहेत। पर्यायाने इच्छित स्थळी पाणी पोहोचवत असताना पाण्याचा मोठ्या प्रमाणात ही गळती होत आहे व याचा फटका मान तालुक्यातील नागरिकांना बसत आहे। सध्या प्रति माणसे ठरलेल्या प्रमाणात शासनाकडून पाणी दिले जाते। विविध ग्रामपंचायतकडून जनावरांची गणना करून त्यानुसार एक्स्ट्रा पाणी दिलं जाईल असं सुद्धा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। परंतु नागरिकांच्या करातील जो पैसा टँकर पुरवण्यासाठी वापरला जातो त्या पैशाची गळक्या टँकरमुळे गळती होत आहे। सदर बाब वेळोवेळी प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटनांनी लेखी पत्रव्यवहार सुद्धा केलाय, तरी सुद्धा प्रशासन सदर गळक्या टँकरकडे दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जाऊ लागलाय। मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा, मानदेशातील प्रत्येकाचा। असेच आपल्या मानदेशातील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।